घेतली आहे। आमच्या सारख्यांची सगळ्यांचीच आपली इच्छा होती की ही निवडणूक बिनविरोध व्हावी। कधी कधी काही निवडणुका बिनविरोध होत नसतात, त्याला आपण नकारात्मक नाही तर सकारात्मक पद्धतीने घेतलं पाहिजे। म्हणून सर्वाधिक मताधिक्यांनी आज दादांनंतर आपल्याला कोणाला निवडून आणायचंय हे उत्तर जर आपल्याला द्यायचं असेल तर ते सुनेत्रा काकींच्या रूपाने आपल्याला या निवडणुकीमध्ये द्यायचंय। माझी आपल्या सर्वांना कळकळीची विनंती राहील, आज आम्ही इथे सर्वजण सुनेत्रा काकींना या माऊलीला पाठबळ देण्यासाठी आलोय की आम्ही सर्वजण काकी आपल्या सोबत आहोत। आम्हाला सगळ्यांना दादांनी मार्गदर्शन केलं, आम्हाला सगळ्यांना दादांनी संधी दिली आणि दादांनंतर काय हा विचार आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांच्या मनामध्ये आणि समोर असताना आपण उभ्या राहिलात, ठाम पद्धतीने उभ्या राहिलात। तुमच्या मनातलं, तुमच्या आयुष्यातलं सर्वात मोठं दुःख हे बाजूला सारून तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, अजितदादांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी तुम्ही उभे राहिलात। हे ऋण आम्ही कधी फेडू शकणार नाही, हे ऋण मला या निमित्ताने व्यक्त करावं असं वाटतं। आणि काकी, आज आम्ही सबंध कार्यकर्ते म्हणून आपल्या सोबत आहोत, पण आम्हाला सगळ्यांना विश्वास आहे की ही जी सगळी असंख्य जनता आहे हे सगळे तुमच्या सोबत आहेत। आणि जसं दादांची विकसित झालेली बारामती बघण्यासाठी आम्ही सगळेच जण आजपर्यंत येत राहिलो, तसं पुढच्या कालावधीमध्ये दादांची आणि सुनेत्रा काकींची विकसित झालेली बारामती ही बघायला आम्हाला या ठिकाणी यायचंय। आणि ती संधी ही तुमच्या माध्यमातून आम्हा सगळ्यांना, सबंध महाराष्ट्राला त्या निमित्ताने मिळावी अशीच कळकळीची विनंती मी आज या निमित्ताने करते। राज्याची पहिली महिला उपमुख्यमंत्री म्हणून काकी आपल्याला या ठिकाणी संधी मिळाली। आम्हा सगळ्या कार्यकर्त्यांचं नेहमी एक स्वप्न राहिलं, आम्हाला दादांना मुख्यमंत्री म्हणून पाहायचं होतं। आमच्या सगळ्यांची ती इच्छा होती। जरी दादा 6 वेळेला उपमुख्यमंत्री झाले, ते पद मुख्यमंत्री म्हणून जरी मिळालं नसेल तरी आम्ही त्याच पदावर, त्याच खुर्चीवर दादांना नेहमी पाहत आलो। कदाचित हे आमच्या सगळ्यांचं दुर्दैव असेल, कदाचित राज्य म्हणून सुद्धा दुर्दैवी असू शकतं की दादांचा